नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आय पी ओविषयी सर्व काही या सेगमेंटमध्ये आज आपण बघणार आहोत. श्याम मेटॅलिक्स आणि सोना कॉमस्टार या दोन कंपन्यांच्या आय पी ओचे विश्लेषण. मागील महिन्यामध्ये म्हणजेच मे 2021 मध्ये आय पी ओमध्ये विशेष काही हालचाल नव्हती. कोणत्याही फारशा नवीन कंपन्या आय पी ओ घेऊन येणार नव्हत्या. मात्र जूनमध्ये मार्केटमध्ये जशी तेजी व्हायला लागली तसं आता आय पी ओ मार्केटमध्ये यायला लागलेले आहेत आणि त्याच सिरीजमधील या दोन पहिल्या आय पी ओचं आज आपण विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. दोन आय पी ओचं विश्लेषण असल्यामुळे व्हिडिओ किंचित मोठा होऊ शकतो. मात्र दोन्ही कंपन्यांविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि समजून घेऊया की ह्या व्हिडिओमध्ये दोन्ही कंपन्यांच्या बाबतीमध्ये कोणकोणती महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. सर्वात पहिल्यांदा प्रत्येक कंपनीच्या बाबतीमध्ये आपण प्रमोटर विषयी माहिती बघणार आहोत. त्यानंतर कंपनीचं कामकाज नक्की कोणत्या स्वरूपाचं आहे, कशा पद्धतीचं कामकाज कंपनी करते ते आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा सेगमेंट म्हणजे कंपनीचं स्वॉट ॲनालिसिस आपण करणार आहोत, ज्यामध्ये कंपनीचं जे काही स्ट्रेंथ असेल, विकनेस असेल, कंपनीला कोणकोणत्या अपॉर्च्युनिटीज असतील आणि कंपनीला कोणकोणत्या प्रकारचे थ्रेट असतील, तर अशा पद्धतीचं स्वॉट ॲनालिसिस आपण त्यानंतर करणार आहोत. आय पी ओविषयी माहिती म्हणजे आय पी ओ कधी ओपन होणार आहे, त्याच्यामध्ये लॉट साईज किती आहे, प्राइस बँड काय आहे वगैरे माहिती आपण आय पी ओविषयी माहिती या सेगमेंटमध्ये समजून घेणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी मी माझं वैयक्तिक मत त्या आय पी ओविषयीचं सांगणार आहे. याच पद्धतीनं आपण दोन्ही कंपन्यांचं विश्लेषण करणार आहोत. आपण सुरुवात करतोय श्याम मेटॅलिक्स या आय पी ओच्या विश्लेषणापासून. आधी आपण श्याम मेटॅलिक्सच्या प्रमोटर विषयीची माहिती समजून घेऊया. तर ह्या कंपनीचे प्रमोटर जर आपण बघायला गेलो तर खालीलप्रमाणे प्रमोटर्स आहेत. आपण एक दोन नावं वाचून दाखवतोय. महावीर प्रसाद अगरवाल, ब्रिजभूषण अगरवाल आणि काही कंपन्या प्रायव्हेट लिमिटेड अशा या कंपनीचे प्रमोटर म्हणून काम बघतायत. त्यानंतर ह्या आय पी ओमध्ये आता तुम्ही जर हा व्हिडिओ आय पी ओ विषयी सर्व काही या सिरीजमध्ये पहिल्यांदाच बघत असाल तर तुम्हाला प्रश्न पडेल की ओ एफ एस म्हणजे काय आणि फ्रेश इश्यू म्हणजे काय. ॲक्च्युली ओ एफ एस म्हणजे ऑफर फॉर सेल असतं. म्हणजे ज्यावेळेला एखादी नवीन कंपनी आपला आय पी ओ घेऊन मार्केटमध्ये येते तेव्हा त्यांच्याकडे दोन ऑप्शन असतात. एक म्हणजे सध्या असणारे जे प्रमोटर असतात ते आपल्या हिश्श्यातले शेअर्स त्या आय पी ओमध्ये विकू शकतात. त्याला ओ एफ एस असं म्हटलं जातं, ऑफर फॉर सेल असं म्हटलं जातं. किंवा कंपनीचे नवीन शेअर्स ते विकू शकतात आय पी ओमध्ये. आता ते तसं जर करत असतील तर त्याला फ्रेश इश्यू असं म्हटलं जातं. ओ एफ एसमध्ये ओ एफ एसद्वारे जो काही पैसा जमा होईल तो ज्या ज्या प्रमोटर्सचा शेअर्स विकले जाणार असतील त्यांना तो पैसा मिळत असतो आणि फ्रेश इश्यूद्वारे मिळणारा जो पैसा आहे हा ॲक्च्युली कंपनीला मिळत असतो, ज्याच्यामधनं कंपनीनं जी काही उद्दिष्ट ठेवून आय पी ओ आणलेला असेल त्या उद्दिष्टांसाठी त्या कंपनीला तो पैसा वापरता येत असतो. त्यामुळे इथे ओ एफ एस म्हणजे काय आणि फ्रेश इश्यू म्हणजे काय हे समजणं आपल्याला गुंतवणूक करत असताना अतिशय आवश्यक आहे. या आय पी ओमध्ये या दोघांचाही समावेश आहे. आता आपण जर बघितलं तर ह्या आय पी ओ नंतर प्रमोटरचा जो हिस्सा आहे तो 100% 88.35% राहणार आहे. अर्थात प्रत्येक आय पी ओमध्ये प्रमोटरचा हिस्सा हा कमी होत असतो. आणखीन एक नियम तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगून ठेवतो की आता सेबीने एक नियम बनवलेला आहे की कोणत्याही कंपनीमध्ये त्याच्या प्रमोटरचा हिस्सा हा जास्तीत जास्त 75%च असू शकतो. मात्र नवीन कंपन्यांसाठी त्यांनी काही मुदत दिलेली आहे. 3-1 वर्षाची मुदत त्यांना मिळते, ज्याच्यामध्ये ते आपला जर जादा हिस्सा असेल तर तो कमी करून 75% किंवा त्याच्यापेक्षा खाली आणू शकतात. इथे देखील आय पी ओ नंतर ह्या प्रमोटरकडे 88.35% इतका वाटा राहणार आहे. याचाच अर्थ तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या प्रमोटरना हा आय पी ओ लिस्ट झाल्यानंतर साधारण 3-1 वर्षामध्ये आपला आणखीन काही हिस्सा विकावा लागणार आहे, जेणेकरून त्यांचा वाटा 75% किंवा त्याच्यापेक्षा कमी राहील. ही देखील आपल्याला महत्त्वाची माहिती या ठिकाणी लक्षात घ्यावी लागते. त्यानंतर आपण
कंपनीविषयी माहिती बघूया आणि मग त्या आधारे आपण कंपनीचं स्वॉट ॲनालिसिस करणार आहोत. ह्या कंपनीची जी स्थापना आहे ती 2002 साली झालेली आहे आणि ह्या कंपनीचं जे हेड ऑफिस आहे ते पश्चिम बंगालमधील कोलकाता या ठिकाणी आहे. ही कंपनी नक्की काय करते, तर त्याच्या नावावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की ही मेटल बनवणारी कंपनी आहे, मेटलशी संबंधित असणारी कंपनी आहे आणि ज्याच्यामध्ये इंटिग्रेटेड मेटल ही कंपनी बनवते. आता तुम्हाला प्रश्न पडेल इंटिग्रेटेड मेटल या शब्दाचा अर्थ काय असेल, तर इंटिग्रेटेड या शब्दाचा अर्थ एकत्रित. ओके, आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मेटल्स ही कंपनी बनवते, ज्याच्यामध्ये फेरो अलोईज वगैरे अशा प्रकारचे जे मेटल्स असतात त्यावर आधारित ज्या काही वस्तू असतात त्यांचा समावेश होतो. आता फेरो अलोईज म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये लोखंड असतं, लोखंड हा एक महत्वाचा भाग असतो, अशा प्रकारचे जे मिश्र धातू असतात त्यांना फेरो अलोईज असं म्हटलं जातं. अलोय या शब्दाचा अर्थ एकपेक्षा जास्त धातू एकत्रित करणं. तर जास्त त्याच्या टेक्निकल डिटेल्समध्ये आपण काही जाणार नाहीये, कारण आपल्याला ती कंपनी काय करते हे थोडक्यात माहीत असणं आवश्यक आहे, कारण आपल्याला त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची आहे. तर इंटिग्रेटेड मेटल प्रोडक्शन करणारी ही कंपनी आहे. आता ही जर कंपनी भारतामध्ये कशा पद्धतीनं ह्यांचं जे प्रोडक्शन आहे याचा विचार करायला गेला, तर ह्या कंपनीची जी काही प्रॉडक्ट्स आहेत त्या काही प्रॉडक्ट्समध्ये ही कंपनी भारतातली सर्वात मोठी कंपनी आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कंपनी जरी IPO आत्ता आणत असली, शेअर मार्केटमध्ये आत्ता लिस्ट होत असली, तरी मुळात ही अतिशय चांगली कंपनी आहे, हे आपल्याला इथनं लक्षात येईल. आता ह्या कंपनीचे ग्राहक कोण कोण आहेत, तर तुम्हाला असं लक्षात येईल की ही कंपनी बेसिकली दुसऱ्या कंपन्यांना, म्हणजे ज्याला आपण B2B सेगमेंट म्हणतो, बिझनेस टू बिझनेस, म्हणजे एक कंपनी दुसऱ्या कंपनीला आपले प्रॉडक्ट विकत असेल तर त्याला B2B सेगमेंट असं म्हटलं जातं. आणि एखादी कंपनी डायरेक्ट एंड युजरला म्हणजे कस्टमरला आपले प्रॉडक्ट विकत असेल तर त्याला बिझनेस टू कस्टमर म्हणजे B2C असं म्हटलं जातं. तर ही कंपनी दोन्ही सेगमेंटमध्ये काम करते आणि भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर परदेशी कंपन्या देखील या कंपनीच्या कस्टमर आहेत. ही देखील अतिशय चांगली आणि जमेची बाजू आहे. त्यानंतर भारतामध्ये 13 राज्यांमध्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये, म्हणजे आपण असं ढोबळमानानं म्हणू शकतो की 14 राज्यांमध्ये 42 डिस्ट्रीब्युटर्स कंपनीनं नेमलेले आहेत आपला बिझनेस करण्यासाठी. त्यानंतर आपण पुढे जाऊया. या कंपनीचे जे प्रोडक्शन प्लांट्स आहेत ते नक्की कुठे कुठे आहेत, तर एक प्लांट हा ओरिसा या राज्यामध्ये संबलपूर या ठिकाणी आहे, तर 2 प्लांट्स हे पश्चिम बंगालमध्ये आहेत. पश्चिम बंगालमधल्या जमुरिया आणि मंगलपूर अशा 2 ठिकाणी या कंपनीचे प्रोडक्शन प्लांट्स आहेत. आता ह्या ठिकाणांचं काय महत्त्व असतं ते आपण पुढे जाऊन स्वॅट ॲनालिसिसमध्ये बघणार आहोत. आपण पुढे जाऊया आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला कंपनीच्या संदर्भात लक्षात घेतली पाहिजे की ही कंपनी मागील काही वर्षापासून सातत्यानं आपला क्षमता विस्तार करते आणि त्या कंपनीचं टार्गेट असं आहे की 2025 पर्यंत सध्या असणारी जी काही क्षमता आहे ती दुप्पट करायची आहे. आणि त्याच्यासाठीच कंपनी काय करते, कंपनीला भांडवलाची गरज आहे आणि म्हणून आपली कंपनी आता स्टॉक मार्केटमध्ये, शेअर बाजारामध्ये ती लिस्ट करणार आहे. तर ही आपण कंपनीविषयी थोडक्यात माहिती आतापर्यंत बघितलेली आहे. आता आपण काय करूया, कंपनीचं स्वॉट ॲनालिसिस करायला सुरुवात करूया. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कंपनीची जी स्ट्रेंथ असते ती आपण बघणार आहोत. म्हणजे कंपनीच्या दृष्टीनं महत्त्वाच्या चांगल्या कंपनीची जी बलस्थानं असतात ती कोणती आहेत, तर ती आता आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदाच आपण बघितलंय की भारतातली एक मोठी इंटिग्रेटेड मेटल बनवणारी कंपनी आहे. काही प्रॉडक्ट्स या कंपनीचे हे भारतामध्ये ही कंपनी सर्वात मोठी आहे त्या क्षेत्रामध्ये. तर त्यामुळे ही एक कंपनीची नक्कीच मोठं बलस्थान आहे, स्ट्रेंथ आहे. त्यानंतर आणखीन काय स्ट्रेंथ आहे हे जर बघायला गेलो तर महत्त्वाच्या ठिकाणी कंपनीचे प्रोडक्शन प्लांट्स आहेत. आता महत्त्वाच्या ठिकाणी प्लांट्स आहेत ह्याचा अर्थ काय, आपण बघितलं की ते ओरिसामध्ये एक प्लांट आहे आणि पश्चिम बंगालमध्ये 2 प्लांट्स आहेत. जनरली अशा ज्या कंपन्या असतात, आता ही मेटल प्रोडक्शन करणारी कंपनी आहे, मेटल प्रोडक्शनसाठी लागणारा जो कच्चा माल आहे हा खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये
प्रक्रिया करावी लागते. आणि जर आपल्याला माहिती आहे की खाणीमधून ज्या वेळेला माती बाहेर काढली जाते आणि त्याच्यापासून वेगवेगळी मेटल्स सेपरेट केली जातात आणि मग त्याच्यावर आपण काय करतो, वेगवेगळ्या त्या मेटलच्या वस्तू बनवतो. तर अशा कंपन्यांना जिथे खाणी असतील त्याच्या आसपास जर त्यांचे प्रोडक्शन प्लांट्स असतील तर त्यांचा जो ॲक्च्युली ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे ती कमी यायला मदत होते. आपल्याला माहिती आहे की भारताच्या पूर्वोत्तर भागामध्ये अशा अनेक खाणी आहेत. बिहारमध्ये आहेत, झारखंडमध्ये आहेत, ओरिसामध्ये आहेत, बंगालमध्ये आहेत आणि त्या आसपासच ह्या कंपनीचे प्रोडक्शन प्लांट्स आहेत. ह्याला स्ट्रॅटेजिक प्लांट्स लोकेशन असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिशय चांगलं असं इन्फ्रास्ट्रक्चर सर्व प्लांट्समध्ये कंपनीकडे उपलब्ध आहे. ही कंपनीची काय झाली, जमेची बाजू झाली, बलस्थान झालं, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये स्ट्रेंथ असं म्हणतो. त्यानंतर आणखीन महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे प्रॉडक्ट डायव्हर्सिफिकेशन असलं पाहिजे. आता आपण मार्केटमध्ये काम करतोय किंवा मार्केट शिकतोय तर डायव्हर्सिफिकेशन हा विषय आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण कधीही पोर्टफोलिओ बनवत असताना आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये एकाच कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करत नाही. आपण विविध प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. म्हणजे आता बँका तर सगळ्या बँकांमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करत नाही. आपण एक किंवा दोन टॉपच्या बँका घेतो, एक किंवा दोन टॉपच्या आय टी कंपनीज घेतो, एक किंवा दोन आपण समजा फार्मा कंपन्या घेतो. ह्या पद्धतीनं आपण विविधता ठेवतो. म्हणजे काय होतं, एखाद्या क्षेत्रामध्ये काही कारणामुळे मंदी आली तर इतर क्षेत्रामध्ये तरी आपल्याला चांगले रिझल्ट्स मिळतील. तर कंपन्या देखील काय करतात की एक ठराविक प्रकारचंच प्रॉडक्ट बनवत नाहीत, तर विविध प्रकारचे प्रॉडक्ट्स बनवतात, जेणेकरून त्यांना जर समजा एखाद्या प्रॉडक्टला काही प्रॉब्लेम झाला तरी इतर प्रॉडक्टमधनं कंपनीचं कामकाज चालू राहतं. त्यासाठी प्रॉडक्टमध्ये डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच विविधता असणं अतिशय आवश्यक असतं. ते कंपनीच्या बाबतीमध्ये नक्कीच आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क अतिशय उत्तम आहे. डिस्ट्रीब्युशन नेटवर्क चांगलं असण्याचा बराच फायदा असतो, जेणेकरून कंपनीला आफ्टर प्रोडक्शन त्यांच्या ज्या काही उत्पादनं असतील ते विक्री करण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. आणि त्याच्यामुळेच कंपनीची मागील काही वर्षांमध्ये अतिशय चांगली अशी आर्थिक कामगिरी आपल्याला बघायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या कंपनीवर असणारं कर्जाचं प्रमाण अतिशय कमी आहे. आर्थिक कामगिरीमध्येच मी तुम्हाला तेही सांगून टाकतोय की डेट टू इक्विटी रेशो असा एक रेशो असतो, ज्याच्यामध्ये आपल्याला कर्जाचं प्रमाण, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कर्जाचं प्रमाण शेअरच्या तुलनेमध्ये किती आहे हे काढलं जातं. ते प्रमाण जितकं कमी असेल तितकी ती कंपनी चांगली समजली जाते. अर्थात कोणत्याही एका फॅक्टरवरून आपण कंपनीचं ॲनालिसिस करू शकत नाही, पण हा एक चांगला फॅक्टर आहे एवढं मात्र आपण इथे नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर ह्या कंपनीच्या बाबतीमध्ये विकनेसेस काय काय आहेत, तर मला असा जाणवण्यासारखा आणि लिहिता येण्यासारखा कोणताही विकनेस त्याच्यामध्ये दिसलेला नाही. मी जो काही थोडाफार अभ्यास केला तर मला एक गोष्ट मी विकनेस म्हणून टाकली आहे, पण प्रत्यक्षात ती शॉर्ट टर्मसाठी विकनेस आहे आणि लाँग टर्मसाठी ॲक्च्युली त्या कंपनीच्या दृष्टीनं ती जमेची बाजू आहे. कंपनीनं काय केलंय, आर्थिक वर्ष 2020 मध्ये मोठ्या प्रमाणावर क्षमता विस्तार करायला सुरुवात केलेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की मेटल इंडस्ट्रीमध्ये जर क्षमता विस्तार करायचा असेल तर खूप मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते. आणि त्यामुळे कंपनीनं काय केलंय की त्या ठिकाणी त्या गोष्टीसाठी पैसे गुंतवणूक केलेली आहे. त्याच्यामुळे कंपनीचे जे आर्थिक आकडे आहेत ते थोडेसे कमकुवत सध्या दिसत आहेत. अर्थात ह्याचा फायदा कंपनीनं जी काही क्षमता विस्तार केलाय त्यानुसार जसं प्रोडक्शन वाढायला लागेल तसं त्या कॅपॅसिटीचा उपयोग कंपनी पुढे भविष्यात चांगले रिझल्ट देण्यासाठी करू शकते. सध्या शॉर्ट ड्युरेशनसाठी आपण असं म्हणू शकतो की हा एक विकनेस आहे. मात्र हा काही विकनेस नाही आहे. ती कंपनी प्रोडक्शन वाढवण्यासाठी स्वतःमध्येच गुंतवणूक करते आणि हे करत असताना कंपनीनं कर्जाचं प्रमाण अतिशय कमी ठेवलेलं आहे. हे देखील एक चांगली गोष्ट आहे. त्यानंतर ह्या कंपनीला कोणकोणत्या संधी भविष्यात येऊ शकतात, तर ही कंपनी वेगवेगळ्या डायव्हर्सिफाईड प्रॉडक्ट्समध्ये असल्यामुळे या कंपनीला भारतामध्ये आणि परदेशात बिझनेस वाढवण्यासाठी अगणित संधी आहेत. तुम्ही जर बघितलं असेल तर मागच्या वर्षी कोरोनाचा इफेक्ट संपल्यानंतर सप्टेंबरपासून सर्व प्रकारचे मेटलचे शेअर्स अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढताना तुम्हाला दिसत आहेत. म्हणजे काही काही शेअर्स तर मागच्या जवळजवळ
आपण असं म्हणूया की 7 ते 8 महिन्यामध्ये दुप्पट झालेले आहेत. टाटा स्टील सारखा शेअर असू दे किंवा अन्य शेअर्स असू देत, हे ह्याच्यामध्ये अतिशय चांगली तेजी झालेली आहे आणि त्याच्यामुळेच ह्या कंपनीनं कदाचित असा निर्णय घेतला असेल की आता IPO आणला पाहिजे, कारण मेटल कंपन्यांसाठी सध्याचे दिवस अतिशय चांगले आहेत. त्यानंतर आपल्याला भीती कशाची आहे या कंपनीच्या बाबतीमध्ये, ह्याच्यामध्ये आपल्याला गुंतवणूक करण्यामध्ये भीती कोणत्या गोष्टीची वाटू शकते ते जर बघायला गेलं तर ह्या क्षेत्रामध्ये आत्ताच जसं मी नाव सांगितलं, टाटा स्टील, JSPL, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, अशा एक एक फार मोठ्या दिग्गज कंपन्या पूर्वीपासून या क्षेत्रामध्ये काम करतायत. त्यामुळे ह्या कंपनीला सुद्धा, अर्थात ही कंपनी सुद्धा काही नवीन नाही आहे, कंपनीला तुम्ही बघितलं तर साधारण 18-19 वर्षाचा टोटल अनुभव आहे आणि ह्या 18-19 वर्षात देखील ह्या सर्व दिग्गज कंपन्यांबरोबर ही कंपनी स्पर्धा करतच इथपर्यंत पोहोचलेली आहे. मात्र आपल्याला गुंतवणुकीसाठी विचार करताना थ्रेट काय आहेत, तर कॉम्पिटिशन जास्त असणार आहे, हा एक थ्रेट आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आपण इथे काय केलं, कंपनीचं 4 पॅरामीटरवर म्हणजे स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट या 4 पॅरामीटरवर आपण कंपनीचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपण बघूया IPO विषयीची अधिक माहिती. आता हा जो IPO आहे, हा आज मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय 15 जून 2021 रोजी, हा कालपासून IPO चालू झालेला आहे आणि उद्यापर्यंत म्हणजे 16 जून 2021 पर्यंत आपल्याला गुंतवणूक करण्यासाठी उपलब्ध असणार आहे. ह्या IPOची जी प्राइस बँड आहे त्याच्यामध्ये 303 रुपये ते 306 रुपये ह्या प्राइस बँडमध्ये उपलब्ध आहे. मला जर गुंतवणूक करायची असेल IPO मध्ये तर नेहमी मी जी हायेस्ट प्राइस असते त्या प्राइसलाच मला माझा जो अर्ज असतो तो मी करतो, जेणेकरून काय होतं की आपल्याला त्या IPO मध्ये अलॉटमेंट मिळण्याची शक्यता वाढते. आता हा जो शेअर आहे ज्याची किंमत 303 ते 306 अशा प्राइस बँडमध्ये ठेवलेली आहे, त्याची दर्शनी किंमत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फेस व्हॅल्यू म्हणतो, ती 10 रुपये प्रति शेअर अशी आहे. जर आपल्याला या IPO मध्ये भाग घ्यायचा असेल तर ह्या शेअरचा लॉट साईज 45 शेअरचा आहे, म्हणजे आपल्याला 45 शेअर किंवा त्याच्या पटीमध्ये आपल्याला लॉटमध्ये खरेदी करावे लागणार आहेत. आपल्याला जर एक लॉट घ्यायचा असेल तर कमीत कमी आपल्याला 13,770 रुपये इतकी गुंतवणूक करणं आवश्यक आहे. तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की IPO मध्ये एका लॉटची किंमत 15,000 पेक्षा जास्त असत नाही. 15,000च्या आसपास एका लॉटची किंमत ठेवलेली असते आणि रिटेल इन्व्हेस्टर, आपण सर्वजण हे रिटेल इन्व्हेस्टर या ह्याच्यामध्ये येतो, कॅटेगरीमध्ये येतो, त्यामुळे आपल्याला कमीत कमी एका लॉटमध्ये आणि जास्तीत जास्त 14 लॉटमध्ये अर्ज करता येतो. आता ही 14 आकडा कशावरून आलाय, तर आपल्याला 2 लाख रुपयापेक्षा जास्त गुंतवणूक एका IPO मध्ये करता येत नाही. त्यामुळे तुम्ही जर 13,770 गुणिले 14 केलं तर त्याचं उत्तर 2 लाखापेक्षा कमी येईल. 15 लॉट करायला गेलं तर त्याचं उत्तर 2 लाखापेक्षा जास्त येतं. म्हणून 14 लॉटसाठी आपण काय करू शकतो, याच्यामध्ये जास्तीत जास्त अर्ज करू शकतो. कमीत कमी आपण एका लॉटसाठी सुद्धा अर्ज करू शकतो. आता काही महत्त्वाच्या तारखा आहेत, ह्या तारखा टेंटेटिव्ह असतात हे लक्षात घ्या. IPO चालू असताना याच्यामध्ये कधी कधी काही वेळेला बदल देखील होऊ शकतात. आता ह्या टेंटेटिव्ह तारखा काय आहेत, 14 ते 16 जून आपल्याला कळलेलं आहे की आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, अर्ज करू शकतो. आता ह्याचं अलॉटमेंटचं बेसिस 21 जून रोजी ठरणार आहे. कशा पद्धतीने अलॉटमेंट होणार हे 21 जूनला समजणार आहे. 21 जूनला संध्याकाळी किंवा 22 तारखेला आपल्याला समजू शकतं की मी जर अर्ज केला असेल तर मला तो IPOचे शेअर्स मिळाले आहेत की नाही. त्यानंतर ज्यांना हे IPOचे शेअर्स मिळणार नाहीत त्यांचे पैसे 22 जून रोजी रिफंड केले जातात. म्हणजे आपण पैसे आपल्याच बँकेत असतात, मात्र ते लॉक करून ठेवलेले असतात. जर आपल्याला शेअर्स मिळाले तर ते पैसे आपल्या अकाउंटमधनं कट होतात, लॉक केलेले असतात तिकडनं ते पैसे वजा केले जातात. आणि जर समजा आपल्याला त्या लॉटरी पद्धतीमध्ये अलॉटमेंट झालं नाही तर 22 जून रोजी काय होणार, ते लॉक करून ठेवलेले पैसे असतात ते आपल्या बॅलन्समध्ये पुन्हा जमा होतात. तर रिफंड 22 जून रोजी होणार आहे. 22 किंवा 23 तारखेला तुमचे पैसे तुम्हाला परत मिळू शकतात जर तुम्हाला शेअर अलॉटमेंट झालं नाही तर. त्यानंतर शेअर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये 23 जून रोजी जमा होणार आहेत आणि 24 जून रोजी या शेअरचं
मार्केटमध्ये सकाळी 10 वाजता लिस्टिंग असणार आहे. म्हणजे 24 जून 2021 रोजी सकाळी 10 वाजता हा शेअर आपल्याला शेअर मार्केटमध्ये लिस्ट होऊन त्याच्यामध्ये ट्रेडिंग होताना दिसू शकतं. त्या दिवशी जर तुम्हाला तो शेअर प्रॉफिट बुक करायचं असेल तर तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता, किंवा तुम्हाला तो ठेवायचा असेल गुंतवणूक म्हणून तर तुम्ही ठेवू शकता. तर हे झालं IPO विषयीची माहिती. आता या शेअर विषयी मी माझं मत सांगणार आहे. मला हा IPO गुंतवणुकीसाठी योग्य वाटतोय. हे माझं वैयक्तिक मत आहे. हा गुंतवणुकीसाठी मला योग्य वाटतोय. याच्यामध्ये मला चांगली लिस्टिंग गेन मिळेल अशी अपेक्षा आहे. जनरली काय आहे, तुम्ही आत्ता बघताय तर मेटलसाठी अतिशय चांगलं वातावरण आहे. त्यानंतर हा व्हिडिओ आपण रेकॉर्ड करतोय तेव्हा निफ्टीनं नवीन लाईफ टाईम हाय बनवलेला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये तेजीचं चित्र दिसतंय आणि ह्या कंपनीचं जे व्हॅल्युएशन आहे ते मुद्दामच थोडंसं कमी ठेवलेलं आहे, ज्याच्यामध्ये वाढ होण्याला त्यांनी संधी ठेवलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की साधारण 20% ते 25% कमीत कमी इतका लिस्टिंग गेन त्याच्यामध्ये मला मिळू शकेल. तर लिस्टिंग गेन चांगली मिळण्याची देखील याच्यामध्ये शक्यता आहे. लॉंग टर्मसाठी देखील मेटलमधले सगळेच शेअर्स मला चांगले वाटतात. त्यामुळे लॉंग टर्मसाठी देखील हा शेअर मला चांगला वाटतोय. अर्थात इथे महत्त्वाची गोष्ट काय आहे, आपल्याला ठरवावं लागतं. म्हणजे मला ठरवावं लागतं की मला लिस्टिंग गेनसाठी घ्यायचं आहे का. मग लिस्टिंग गेनसाठी मी घेतलं असेल तर लिस्टिंग झाल्या झाल्या मला थोडा वेळ अंदाज घेऊन योग्य ठिकाणी मला प्रॉफिट बुकिंग करावं लागतं. मी जर लॉंग टर्मसाठी घेतलाय तर मग किती लिस्टिंग गेन झाली, त्या लिस्टिंग गेन नंतर त्याच्यामध्ये समजा मंदी आली वगैरे गोष्टी बघायच्या नसतात. लॉंग टर्मसाठी घेतल्यानंतर आपण तो ठेवून द्यायचा असतो. अनेकांच्या बाबतीत असा अनुभव येतो की घेताना लॉंग टर्मसाठी म्हणून घेतलेला असतो, पण लिस्टिंग झाल्यापासून लगेच त्यांच्या मनात चलबिचल होते की अरे लिस्टिंग गेनच्या वेळेला 25% त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट दिसत होता आणि आता त्याच्यामधला सगळा प्रॉफिट निघून गेला, आता आपलं पोझिशन लॉसमध्ये दिसायला लागली. तुम्ही जर लाँग टर्मसाठी गुंतवणूक करणार असाल तर तुम्ही रोजच्या रोज त्याची किंमत बघून आपलं ब्लड प्रेशर कमी जास्त करण्याची आवश्यकता नसते. तशी जर तयारी नसेल तर तुम्ही जे काही लिस्टिंग गेन मिळतं त्या पद्धतीनं ते घ्यावं असं माझं वैयक्तिक मत या ठिकाणी असणार आहे. अर्थात हे सगळं मत सांगत असताना मला एक स्टँडर्ड डिस्क्लेमर आहे, ते देणं आवश्यक आहे. इथे मी माझं मत सांगतोय जे 100% चुकीचं देखील भविष्यात ठरू शकतं. माझं मत म्हणजे मी काही तुम्हाला गुंतवणुकीचा सल्ला देत नाहीये. तुम्हाला या IPO मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन मग तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. मी सांगतो म्हणून गुंतवणूक करू नका असं स्टँडर्ड डिस्क्लेमर इथं देणं मला आवश्यक आहे. त्यानंतर आपण पुढची जी कंपनी आहे सोना कॉमस्टार, या कंपनीच्या IPO विषयी विश्लेषण आता लगेचच करणार आहोत. त्याच क्रमानं करणार आहे. या कंपनीच्या प्रमोटर विषयी माहिती बघूया. तर संजय कपूर आणि इतर 2 प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या असं या कंपनीचे प्रमोटर्स आहेत. ह्या IPO मध्ये देखील मगाचप्रमाणे OFS आहे, ऑफर फॉर सेल आहे, प्रमोटर आपल्याकडचा हिस्सा विकतायत आणि फ्रेश इश्यू देखील त्याच्यामध्ये आहे. अर्थात इथे OFSच्या बाबतीमध्ये थोडं काळजीचं कारण आहे. काय कारण आहे ते आपण पुढे गेल्यानंतर लक्षात घेणार आहोत. ह्या IPO नंतर प्रमोटरचा हिस्सा 100% वरनं 67.30% राहणार आहे. आता इथे तुमच्या लक्षात येईल की हा देखील एक महत्त्वाचा प्रॉब्लेमचा इश्यू आहे, म्हणजे प्रॉब्लेमचा एक विषय आहे की 100% वरनं डायरेक्ट 67% पर्यंत इतकं त्यांनी काय केलेलं आहे, आपला हिस्सा कमी केलेला आहे. म्हणजे टोटल IPO मधला 94% वाटा त्यांनी OFSचा दिलेला आहे. म्हणजे जे काही पैसे या IPO मधनं जमा होतील त्यातले 94% पैसे हे प्रमोटरकडे जाणार आहेत. कंपनीला त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे. फक्त 6% रक्कम जी आहे ती कंपनीला मिळणार आहे. अर्थात ही गोष्ट थोडीशी निगेटिव्ह पकडली जाते. आपण ह्याविषयीची डिटेल माहिती आपल्या या प्रेझेंटेशनमध्ये थोडंसं पुढे जाऊन घेणार आहोत. आता ह्या कंपनीविषयीची माहिती आपण बघूया. तर कंपनीची स्थापना 1995 साली झालेली आहे आणि त्याचं मुख्य ऑफिस हरियाणामधील गुरुग्राम या ठिकाणी आहे. ही जी कंपनी आहे ही ॲटो स्पेअर पार्ट बनवणारी कंपनी आहे. म्हणजे ऑटोमोबाईल क्षेत्र म्हणजे गाड्या बनवणाऱ्या ज्या कंपन्या असतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे स्पेअर पार्ट लागत असतात, तर ते स्पेअर पार्ट बनवणारी ही कंपनी आहे. ही कंपनी नक्की कोणत्या प्रकारचं कामकाज करते
तर तुम्हाला असं लक्षात येईल की स्पेअर पार्टचं डिझाईन करणं, त्याचं उत्पादन करणं आणि त्याचं वितरण करणं अशा प्रकारची कामं ही कंपनी करते. आता हे क्षेत्र इतकं कॉम्पिटिटिव्ह झालेलं आहे, याच्यामध्ये कॉम्पिटिशन इतकी भयानक वाढलेली आहे की ॲटो अँसिलरी कंपन्यांमध्ये काही काही कंपन्या अशा असतात की ज्या फक्त स्पेअर पार्टचं डिझायनिंगच करतात, प्रोडक्शन करत नाहीत. काही काही कंपन्या अशा असतात की ज्या फक्त प्रोडक्शन करतात, ते डिझायनिंग करत नाहीत. डिझाईन रेडीमेड घेतलं जातं पेरेंट कंपनीकडनं किंवा एक थर्ड पार्टी कंपनीकडनं आणि फक्त प्रोडक्शन केलं जातं. काही काही कंपन्या अशा आहेत ज्या फक्त वितरणच करतात, ना ते प्रॉडक्टचं डिझाईन करत, ना प्रोडक्शन करत, ते फक्त डिस्ट्रीब्युशन करतात. तर ही जी कंपनी आहे ही तिन्ही सेगमेंटमध्ये काम करते, डिझायनिंग देखील करते, प्रोडक्शन देखील करते आणि डिस्ट्रीब्युशन देखील हीच कंपनी करते. तर ही कंपनीविषयीची एक चांगली माहिती आपण या ठिकाणी बघतोय. आता ह्या ज्या स्पेअर पार्ट बनवणाऱ्या कंपन्या आहेत ह्याला ॲटो अँसिलरी कंपनीज असं म्हणतात. तर ह्या क्षेत्रामध्ये ही पहिल्या 10 कंपन्यांमधली एक कंपनी आहे. अर्थात ही अतिशय चांगली माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते. त्यानंतर ह्या कंपनीचे जे ग्राहक आहेत हे भारताबरोबरच परदेशामध्ये, अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये आणि चीनमध्ये आहेत. तर नुसती ही कंपनी भारतातल्या ग्राहकांवर अवलंबून नाही आहे, तर अमेरिकन कॉन्टिनेंट जे आहे त्याच्यामध्ये आहे, युरोपियन कॉन्टिनेंटमध्ये आणि आपल्याच ह्याच्यामध्ये आशियामध्ये, चीनमध्ये देखील या कंपनीचे ग्राहक आहेत. त्यानंतर आणखीन महत्त्वाची माहिती आपण बघतोय तर कंपनीचे एकूण भारतामध्ये 6 प्रोडक्शन प्लांट्स आहेत. तसंच अमेरिकेमध्ये, मेक्सिकोमध्ये आणि चीनमध्ये प्रत्येकी एक असे टोटल 9 प्रोडक्शन प्लांट्स या कंपनीचे आहेत. म्हणजे नुसतं भारतामध्ये ही कंपनी उत्पादन करत नाही, तर भारताबाहेर देखील अमेरिका, मेक्सिको आणि चीन या देशामध्ये ह्या कंपनीचं उत्पादन होत असतं. तर ही देखील एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपण बघतोय. ह्या कंपनीने एक महत्त्वाची गोष्ट काय केली आहे, की आता हळूहळू त्या कंपनीनं आपले जे प्रोडक्शन ज्या गोष्टीचं होतं त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक गाड्यांचे पार्ट बनवण्याकडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आता हळूहळू पेट्रोल, डिझेल आणि वेगवेगळ्या इंधनावर चालणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांचं प्रमाण कमी होऊन हळूहळू इलेक्ट्रिक गाड्यांचं प्रमाण वाढणार आहे आणि कंपनीनं त्याच्यानुसार जे काही आवश्यक ते बदल आहेत आपल्या प्रोडक्शन लाईनमध्ये ते ऑलरेडी करायला सुरुवात केली आहे आणि आता ती कंपनी इलेक्ट्रिक गाड्यांचे पार्ट बनवण्यावरच जास्त लक्ष केंद्रित करते. हे देखील भविष्याच्या दृष्टीनं आपल्याला अतिशय चांगली माहिती या ठिकाणी मिळते. त्यानंतर आपण आता कंपनीचं स्वॉट ॲनालिसिस करायला सुरुवात करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा नेहमीप्रमाणे कंपनीची बलस्थानं काय काय आहेत ती बघूया. तर पहिलं बलस्थान आहे की भारतातली ज्या काही मोठ्या कंपन्या आहेत ॲटो अँसिलरी कंपन्या त्याच्यामध्ये ही एक कंपनी सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. त्यानंतर या कंपनीच्या उत्पादनांमध्ये विविधता आहे. आता आपण बघितलेलं होतं की प्रॉडक्टमध्ये डायव्हर्सिफिकेशन असावं लागतं. एकच प्रॉडक्ट एखादी कंपनी बनवत असेल तर ते आपल्याला आपण त्याला थोडंसं निगेटिव्ह अर्थानं बघावं लागतं. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट्स ते बनवत असले पाहिजेत. म्हणजे प्रोडक्शनमध्ये त्यांची डायव्हर्सिफिकेशन आपल्याला दिसून येतं. त्यानंतर वेगवेगळ्या गाड्यांच्या विविध प्रकारांसाठी आता कसं आहे की टू व्हीलरसाठी पण स्पेअर पार्ट बनवले जातात, थ्री व्हीलरसाठी स्पेअर पार्ट बनवले जातात, फोर व्हीलरसाठी आणि ज्या मोठ्या व्हेकल्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही कंपनी स्पेअर पार्ट बनवते. म्हणजे तुमच्या असं लक्षात आलं असेल की ते जे काही त्यांचे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामध्येच नुसती डायव्हर्सिफिकेशन नाही आहे, तर गाड्यांनुसार सुद्धा डायव्हर्सिफिकेशन केलेलं आहे. फक्त टू व्हीलरचे स्पेअर पार्ट बनवत नाही, तर टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर आणि मोठ्या गाड्या सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये सुद्धा यांनी डायव्हर्सिफिकेशन केलेलं आहे. त्यानंतर आणखीन एक प्रकार असतो ज्याला जिओग्राफिकल डायव्हर्सिफिकेशन असं म्हटलं जातं. म्हणजे जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा आणि वेगवेगळ्या ग्राहकांमध्ये म्हणजे त्यांनी काय केलंय तुम्हाला असं लक्षात येईल की त्यांनी प्रॉडक्ट्समध्ये डायव्हर्सिफिकेशन केलंय, गाड्यांच्या प्रकारामध्ये डायव्हर्सिफिकेशन केलंय, विविध देशांमध्ये त्यांनी आपले कस्टमर शोधलेले आहेत म्हणजे तिथे डायव्हर्सिफिकेशन केलंय आणि तिथे देखील प्रत्येक देशामध्ये एकच कस्टमर न बघता त्यांनी विविध कस्टमर बघितलेले आहेत म्हणजे कस्टमरमध्ये सुद्धा त्यांनी डायव्हर्सिफिकेशन केलंय. अशा रीतीनं
अतिशय चांगली जुनी कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये अतिशय चांगलं मॅनेजमेंट देखील आहे. ही झाली स्ट्रेंथ या कंपनीची. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची स्ट्रेंथ आहे की ही जी कंपनी आहे ही प्रिसिजन प्रॉडक्ट्स बनवण्यासाठी, म्हणजे ज्या प्रॉडक्ट्समध्ये अचूकता असणं अधिक आवश्यक असतं, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला ते प्रॉडक्ट बनवताना अगदी काही मिलीमीटर नॅनोमीटरच्या फरकानं त्याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं. किचकट काम असणारे जे प्रॉडक्ट आहेत अशा प्रकारचे प्रॉडक्ट्स ही कंपनी बनवते आणि कंपनीकडे अतिशय चांगली अशी रिसर्च अँड डेव्हलपमेंटची क्षमता आहे. कोणत्याही कंपनीला भविष्य चांगलं आहे की नाही आपण कशावरनं ओळखतो, तर त्या कंपनीकडे कशा प्रकारचं R&D डिपार्टमेंट आहे आणि R&Dची कॅपॅसिटी किती आहे. R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. तर रिसर्चमध्ये आणि डेव्हलपमेंटमध्ये अतिशय चांगली क्षमता या कंपनीकडे आहे. आपण आर्थिक बाबतीत बघायला गेलो तर सातत्यानं कंपनीनं आर्थिक कामगिरी चांगली केलेली आहे. आता हे सगळे आपण काय बघतोय, कंपनीचे स्ट्रेंथ बघतोय. आता आपल्याला काही वीकनेस बघायचे आहेत. म्हणजे कंपनीच्या दृष्टीनं आपल्याला जर गुंतवणूक करायची असेल तर वीकनेस काय आहेत, तर सगळ्यात मोठा वीकनेस असा आहे की IPO जो आणलाय त्याच्यामध्ये 94% वाटा OFSचा आहे, ऑफर फॉर सेल आहे. कंपनी जर इतकी खरोखर चांगली आहे तर कंपनीचे प्रमोटर एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपले शेअर्स का विकतायत, असा एक प्रश्न आपण फार खोलात जरी गेलो नाही तरी आपल्याला पडू शकतो. एवढा मोठा वाटा म्हणजे कंपनीमध्ये सर्वसामान्य लोक जे गुंतवणूक करणार आहेत ती गुंतवणूक डायरेक्ट कंपनीमध्ये फक्त 6% जाणार आहे. म्हणजे आपण दिलेल्या 100 रुपयातले 6 रुपये फक्त कंपनीला मिळणार आहेत त्या कंपनीच्या वाढीसाठी आणि 94 रुपये हे त्या प्रमोटरच्या खिशात जाणार आहेत. अर्थात त्यांनी सुरुवातीपासून त्याच्यामध्ये गुंतवणूक केलेली असते, त्यांचे कदाचित त्याच्यापेक्षा चांगले मोठे काही प्लॅन्स असू शकतात. मात्र दिसण्यामध्ये प्रथम दृष्ट्या आपल्याला हा एक कंपनीच्या या IPO मधला विकनेस दिसतोय की 94% OFSचा वाटा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की कंपनीचं जे व्हॅल्युएशन आहे, आता आपण श्याम मेटॅलिक्सच्या बाबतीमध्ये बघितलं तर मी सांगितलं होतं की त्यांनी व्हॅल्युएशन थोडंसं कमी ठेवलेलं आहे आणि लिस्टिंग गेन मिळवण्यासाठी जास्त संधी ठेवलेली आहे. ह्या कंपनीनं काय केलंय की लिस्टिंग गेनची जास्त संधीच ठेवली नाही आहे, फुल्ली प्राइज्ड व्हॅल्यू केलेली आहे. म्हणजे IPO ची जी काही किंमत काढली आहे ती कंपनीच्या ऍक्च्युअल किमतीच्या आसपासच काढली आहे. त्याच्यामुळे आपल्याला व्हॅल्युएशन जास्त ठेवलेलं आहे, किंमत वाढायला जास्त संधी त्यांनी ठेवलेली नाहीये. हा देखील आपल्याला गुंतवणूक करत असताना, अर्थात हा कंपनीचा काही विकनेस नाहीये, पण आपण ॲज अ गुंतवणूकदार म्हणून बघताना आपल्या दृष्टीनं त्या IPO मध्ये हे 2 विकनेस नक्कीच लक्षात आपल्याला येऊ शकतात. त्यानंतर या कंपनीला कोणकोणत्या संधी भविष्य काळामध्ये उपलब्ध असणार आहेत ते आपण बघणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इलेक्ट्रिकल गाड्यांच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला माहिती आहे भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर बिझनेस वाढवण्यासाठी अगणित संधी या कंपनीला मिळणार आहेत. कारण इथून पुढचा जमाना आहे तो असं म्हटलं जातं की इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक व्हेकल्सचाच असणार आहे. तर त्यामुळे खूप मोठ्या संधी या कंपनीला भविष्यात नक्कीच मिळणार आहेत. आता ह्या कंपनीला भीती किंवा थ्रेट कशा पद्धतीनं असू शकतात, तर इलेक्ट्रिक गाड्यांच्या क्षेत्रात जी प्रगती होतीये ती आपण जर बघितलं तर अतिशय संथ गतीनं होतीये. म्हणजे आपल्याला इतर क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात असं लक्षात येतं की खूप रॅपिड चेंजेस होत जातात. म्हणजे आपण बघितलं की 2G 3G 4G 5G पटापट चेंज होत गेले, मात्र त्या पद्धतीनं तितक्या रॅपिड पद्धतीनं इकडे किंवा तुम्ही इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात बघत असाल तर कम्प्युटिंग क्षेत्रात बघत असाल तर हार्डवेअरचा स्पीड, रॅमचा म्हणजे मेमरीचा स्पीड ह्याच्यामध्ये खूप वेगानं बदल होत गेलेत. तितके फास्ट बदल ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये होत नाही आहेत. इलेक्ट्रिक गाड्यांच्या क्षेत्रामध्ये होत असणारी जी प्रगती आहे ही सध्या थोडीशी संथ गतीनं होतीये. हा एक प्रकारचा आपण असं म्हणूया की थ्रेट आहे. गुंतवणूक करताना सगळ्या फॅक्टरचा आपल्याला विचार करावा लागतो, तर ह्या फॅक्टरचा सुद्धा आपण नक्कीच विचार करणं आवश्यक आहे. आता आपण पुन्हा IPO विषयीची अधिक माहिती बघूया. हा IPO 14 ते 16 जूनच्या दरम्यानच उपलब्ध होणार आहे, त्यामुळे बाकीच्या तारखा सारख्याच आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये आपण जास्त वेळ घालूया नको. फक्त प्राइस बँड बघूया. 285 ते 291 रुपये प्रति शेअर अशा प्राइस बँडमध्ये तो उपलब्ध आहे. फेस व्हॅल्यू या शेअरची देखील 10 रुपये आहे. त्यानंतर लॉट साईज जो आहे
तो 51 शेअरचा आहे. 51 शेअर किंवा त्याच्या पटीमध्ये आपण याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो. एका लॉटसाठी आपल्याला 14,841 इतकी कमीत कमी गुंतवणूक करणं आवश्यक आहे. कमीत कमी एक लॉट आणि जास्तीत जास्त 13 लॉट ह्याचं गणित मी मगाशीच सांगितलेलं आहे. तर असा अर्ज आपल्याला रिटेल इन्व्हेस्टर म्हणून करता येऊ शकतो. बाकीच्या ज्या महत्त्वाच्या तारखा आहेत, या तारखांच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट आधी पण सांगितली आहे, आत्ता पुन्हा सांगतोय की ह्या टेंटेटिव्ह तारखा आहेत, याच्यामध्ये काही बदल देखील भविष्यात होऊ शकतात. अलॉटमेंट 21 जूनला होणार आहे, रिफंड 22 जून रोजी होणार. आपला डीमॅट अकाउंटमध्ये जर आपल्याला अलॉटमेंट झालं तर 23 जून रोजी याचे शेअर जमा होतील आणि याचं लिस्टिंग देखील 24 जून 2021 रोजी सकाळी 10 वाजता शेअर मार्केटमध्ये होणार आहे. आता ह्या IPO विषयी मी माझं वैयक्तिक मत काय आहे ते तुम्हाला आता सांगणार आहे. मला हा IPO देखील गुंतवणुकीसाठी योग्य वाटतोय. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्याचं OFSचं प्रमाण जास्त असल्यामुळे आणि व्हॅल्युएशन जास्त असल्यामुळे व्हॅल्युएशन काढण्याची मेथड असते ज्याच्यामध्ये PE रेशो बऱ्याच फॅक्टरचा विचार केला जातो. तर ते आपण फंडामेंटल ॲनालिसिस आपण आपल्या चॅनलवर अजून जास्त बघितलेलं नाही आहे. त्यामुळे ज्या वेळेला बघू त्यावेळेला कशा पद्धतीनं व्हॅल्युएशन केलं जातं त्यावर आपण चर्चा करणार आहोत. सध्या एवढंच बघूया की व्हॅल्युएशन खूप जास्त आहे. लिस्टिंग गेन मिळण्याची शक्यता त्यांनी फारच थोडी ठेवलेली आहे. कदाचित मार्केट चांगलं आहे, आत्ता जितकं चांगलं आहे इतकंच चांगलं जर आणखीन एक आठवड्यापर्यंत राहिलं तर ह्याच्यामध्ये सुद्धा थोडीफार लिस्टिंग गेन मिळू शकते. पण मला असं वाटत नाही की खूप चांगली लिस्टिंग गेन मिळेल. कदाचित आपल्याला डिस्काउंटमध्ये सुद्धा त्याचं लिस्टिंग झालेलं बघायला मिळू शकतं. त्याच्यामुळे लिस्टिंग गेन मिळेल अशा अपेक्षेनं मी तरी या IPO मध्ये गुंतवणूक करणार नाही आहे. आता मग मी कशासाठी गुंतवणूक करू शकतो तर लॉंग टर्मसाठी मला चांगला वाटतोय आणि लॉंग टर्मसाठी मला जर गुंतवणूक करायची असेल तर माझ्याकडे दोन मार्ग असतात. एक तर मी IPO मध्ये गुंतवणार आणि मला अलॉटमेंट मिळाली. आता समजा माझी कॅपॅसिटी असं असेल किंवा माझं अलॉटमेंट असं असेल की मी 30,000 रुपये ह्याच्यामध्ये गुंतवू शकतोय अशी माझी आर्थिक क्षमता असेल आणि असं माझं त्याच्यामध्ये पोर्टफोलिओचं टक्केवारी मी काढलेली असेल की मी इतकी रक्कम ह्या शेअरमध्ये गुंतवू शकतो. तर मी काय करेन अशा वेळेला मी एका लॉटसाठीच अर्ज करेन. एका लॉटसाठी अर्ज केल्यानंतर मी काय करणार, जर मला तो लॉट मिळाला तर ठीक, नाहीतर माझी अशी खात्री आहे की भविष्यामध्ये आत्ता जी काही लिस्टिंग प्राइस आहे त्या लिस्टिंग प्राइसच्या खाली देखील हा शेअर मला मिळू शकतो. जर समजा अलॉटमेंट झालं तर आपल्याला जी काही प्राइस रेंज ठरलेली आहे त्या रेंजमध्ये मला तो मिळून जाईल आणि भविष्यात थोडंसं त्याच्यामध्ये आणखीन प्रॉफिट बुकिंग आलं तर आणखीन खाली देखील मला मिळू शकतो. उरलेले 15,000 रुपये टप्प्याटप्प्यानं मी जेव्हा त्याची किंमत खाली जाईल त्यावेळेला मी गुंतवू शकतो. अशा पद्धतीनं माझं प्लॅनिंग आहे. अर्थात मी जर गुंतवणूक करणार असेल तर कशा पद्धतीनं ती केली असती ते इथे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे सुद्धा मला एक स्टँडर्ड डिस्क्लेमर देणं अतिशय आवश्यक आहे की जे काही मी माझं मत सांगितलं ते माझं वैयक्तिक मत आहे. माझं मत म्हणजे गुंतवणुकीचा सल्ला नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराच्या सहाय्यानं आणि तुमच्या निर्णयानं ती गुंतवणूक तुम्ही करू शकता. माझं मत 100% भविष्यात जाऊन चुकीचं आहे असं देखील ठरू शकतं. ते मी तुम्हाला आधीच इथे सांगतोय. ह्या दोन IPOच्या बाबतीमध्ये त्या कंपन्यांची जास्तीत जास्त माहिती देण्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केला. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर नक्की लाईक करा. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. आणि तुम्ही अजूनपर्यंत शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच एका मनोरंजक आणि ज्ञानवर्धक व्हिडिओमधून. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद.